नमस्कार मंडळी. आज म्हणलं शेतात जाऊया. खूप दिवस झालं जाऊन बघा. सगळी घरातली कामं वगैरे आवरली आणि म्हणलं जाऊया चला. तर गेलो तर आमच्याकडे गाया नुसत्या बघतच होत्या. मस्त असे कांदे पण लावले होते आणि भाजीपाला लावला होता. खुरपणी झाले बघा. मग साईडनं गवत होतं थोडं थोडं. ते थोडं म्हटलं उपसून टाकूया. मग मुलांना हुरडा म्हणजे काय माहीतच नव्हता. मग म्हटलं कणसं आलेत का चांगले बघूया. कारण आता काही निबार झालेत. करायचं म्हणत राहूनच जाते बघा. त्यांना माहीत नाही म्हणून म्हटलं चला आपण एक दिवस करूया हुरडा पार्टी म्हणून गेलो कणसं आणायला. आणि तिथं काय कवळी होती ती घेतली, आम्हाला पाहिजे होती तशी. थोडेच आणले. म्हटलं मुलांना आवडतात का नाही अगोदर. मग मी कट करायला काय घेऊन गेलं नव्हतं. तसेच आम्ही कट केले. चाकू वगैरे काही नेलाच नाही, लक्षातच नाही माझ्या. मग म्हटलं थोडं भाजीला पण घेऊया. मग वांगी शोधली. वांगी काही जास्त नव्हते. मग 2-4च आणले. पण फ्रेश आणले कारण भाजी बनवली का खूप टेस्ट लागते म्हणून ताजी थोडीच आणते मी. जेवढे एका टाईमला लागतात तेवढीच भाजीला. नंतर जाऊन आणता येतात म्हणून खूप शोधले. मग भेटले. काही किडकेच होते कारण फवारणी नसल्यामुळं किडतात वांगे. मग मिरच्या तर एवढ्या तिखट आहेत ना. 2 मिरच्या जरी टाकल्या तरी खूप तिखट लागते बघा पोहेची. काळ्या पाटीच्या असल्यामुळं मिरच्या खूप तिखट आहेत. खूप शोधावं लागलं. अनुष्का तर ऊन पडलं होतं त्यामुळं खूप थकून गेली होती. तिथंच म्हणत होती झाडाखाली गार हवेशीर झोपू का. म्हटलं नको, जाऊया आपण घरी. मग थोड्या मिरच्या तोडल्या. पूर्ण झाडाला पिकवतात त्यामुळं लाल झाले होते आणि मिरच्या कमीच होत्या. मग थोड्याशा मिरच्या घेतल्या. मग मला पालक पण घ्यायची होती. थोडी मागच्या वेळेस गेलो तेव्हा पालक जरा छोटीच होती म्हणून थोडं मिरच्या आणि थोड्या गोट्यामध्येच गोळा करून घेतलं होतं मी बघा. कारण पिशवीजवळ घेतली नव्हती त्यामुळे कुठं ठेवायची म्हणून गोट्यामध्येच घेऊन फिरत होती. मग थोडीशी पालक घेतली. छान आलती बघा पालक. बघू शकताय तुम्ही किती मस्त आली. जास्त काही लावले नव्हते. मग बोरं पण घेतली. बोरं आता पिकलेत भरपूर, अगोदर जास्त नव्हते. जांभळाला बहर तर खूप लागला आहे बघा. जांभळं तर एवढे छान आलेत. मग गौऱ्या तर लागतातच हुरडा करायचा म्हटल्यावर. थोड्याशा अनुष्काला गौऱ्या घ्यायला लावल्या ना. आलो घरी. चला बाय.